सावजी पद्धतीने वडी वांगे कसे करायचे तेच आज आपण बघणार आहोत। हे सावजी लोकांकडे हळदीच्या जेवणाला आवर्जून केले जातात। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर सावजी लोकांकडे ह्या ज्या वड्या आहेत म्हणजेच हे सांडगे वांगे घालून केले जातात। या वड्यांची रेसिपी मी या आधीच शेअर केलेली आहे आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर कॅप्शन मध्ये सुद्धा मी त्या रेसिपीची लिंक दिलेली आहे। वड्या जरी मोठ्या दिसत असेल तरी पण त्या लवकर शिजतात, अजिबात वेळ लागत नाही आणि खायला सुद्धा खूप छान लागतात आणि याच्यामध्ये शिजल्यानंतर छान तेल जातं आणि चवीला तर मग अजूनच खूप जास्त अप्रतिम अशा लागतात। वड्या लवकर शिजण्यासाठी मी यात काही टिप्सही देणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत राहा। चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी 1 वाटी या वड्या घेतलेल्या आहेत। या मुंगाच्या डाळीच्या वड्या आहेत आणि मोठ्या मोठ्याच आहे। तुम्हाला वाटत असेल की मोठ्या आहे तर शिजणार नाही, पण लवकर शिजतात। त्यानंतर 3 वांगे घेतलेले आहेत आणि मी 1 कांदा घेतलेला आहे। आता वांगे आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत। तर वांगे आपल्याला मोठ्या आकारातच कट करायचे आहेत। तर एका वांग्याचे 2 भाग करायचे आणि त्याला मधातून अशी एक चीर द्यायची। तर अशाच पद्धतीने वांगे आपल्याला कट करायचे आणि आतमध्ये बघायचं की काही कीड वगैरे आहे की नाही। तर अशा पद्धतीने मी मोठ्या आकारातच वांगे कट करून घेतलेले आहेत आणि कट केल्यानंतर याला लगेच आपल्याला पाण्यात घालायचे आहे, म्हणजे ते काळे पडणार नाहीत। तर आता इथे मी अशा प्रकारे संपूर्ण वांगे कट करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत। कांदा सुद्धा आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचा आहे। तर इथे मी आता कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे छोटा, तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। आता काही सावजी लोक याच्यामध्ये टोमॅटो घालत नाही, पण मी घालते कारण टोमॅटो घातल्याने चव छान येते। आता इथे पातेल्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला या वड्या घालायच्या आहे। तर वड्या आपल्याला इथे गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायच्या आहे 2 ते 3 मिनिट, त्यापेक्षा जास्त भाजायच्या नाही। जर खूप जास्त वड्या इथे जर आपण भाजल्या तर त्या कडक होतील आणि लवकर शिजणार नाही, म्हणून फक्त 2 ते 3 मिनिट याचा कलर बदलत पर्यंत आपल्याला या वड्या भाजून घ्यायच्या आहेत। आणि आपल्याला इथे ही स्टेप सुद्धा स्किप करायची नाही आहे, ही स्टेप आवर्जून करायची आहे। जर अशा पद्धतीने तेलामध्ये वड्या भाजून घेतल्या तर वड्यांना चव खूप छान येते। आता इथे वड्यांचा रंग बदललेला आहे, आता या झालेल्या आहे। आता याला आपल्याला काढून घ्यायचं आहे। बरेच लोक या वड्या फोडून करतात, पण सावजी पद्धतीमध्ये फोडून केल्या जात नाहीत, अशाच केल्या जातात। आता इथे या मी संपूर्ण वड्या काढून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता, आणि याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। आता भाजी करण्यासाठी आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे। तर जवळपास 3 टेबलस्पून तेल मी इथे घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण ही वड्यांची भाजी आहे तर या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं। आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यात कांदा घालायचा आहे। तर कांदा मी यात घालून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला इथे गोल्डन ब्राऊन रंगावर आधी परतून घ्यायचा आहे। तर इथे गोल्डन ब्राऊन रंग आता कांद्याला आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यात आपल्याला घालून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट। तर मी या पेस्ट मध्ये कोथिंबीर आणि जिरं घालून वाटून घेतलेलं होतं आलं लसूण सोबत, आणि ही पेस्ट कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ मी या आधीच अपलोड केलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता। आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आपल्याला 1 मिनिट ही तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वांगे घालायचे आहेत। तर वांगे घालून घ्यायचे आणि त्यानंतर हे मिक्स करायचं। आता लगेच आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला। आता जे सावजी लोक याच्यामध्ये टमाटर घालत नाही ते मला लगेच कमेंट करून म्हणतील की सावजी लोक याच्यामध्ये टमाटर घालत नाही, पण असं काही नाही आहे। काही सावजी लोक घालतात तर काही नाही घालत, ते आपल्या चवीवरती अवलंबून असतं। आता आपल्याला यात घालून घ्यायचे सुके मसाले। तर मी याच्यामध्ये तिखट घालून घेतलेलं आहे चवीनुसार, त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आणि 1 चमचा धने पावडर घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे।
तर बेसिकच मसाले मी यात घातलेले आहे. आपल्याला यात जास्त मसाले घालण्याची गरज नाही आहे. फार कमीत कमी मसाल्यामध्ये ही भाजी बनून तयार होते आणि तरी सुद्धा चव फार अप्रतिम अशी होते. मसाले घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला पाणी न घालता 1 ते 2 मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे झाकण घालून आणि मध्ये मध्ये चेकही करायचं. आता इथे पाणी न घालता मी 1 ते 2 मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि मसाल्यामध्ये हे वांगे छान मुरलेले आहे. तर तेलामध्ये हे सर्व मसाले आणि वांगे मुरणं गरजेचं असतं, म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा सुद्धा निघून जातो आणि वांग्याला सुद्धा छान चव येते. आता याच्यामध्ये आपल्याला या भाजून घेतलेल्या वड्या घालून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करायचं. आता वड्या आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायच्या नाही आहेत, फक्त मिक्स करायचं. जर तुम्ही इथे तेलामध्ये जास्त वेळ शिजवल्या तर वड्या लवकर शिजणार नाही, त्या कडक होतील. म्हणून वड्या घातल्यानंतर त्या मिक्स करायच्या आणि लगेच आपल्याला यात पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाणी आपल्याला याच्यामध्ये जास्तच घालायचं आहे, कारण वड्या शिजायला भरपूर पाणी लागतं आणि वड्या पाणी शोषून घेतात. तर जर तुम्ही कमी पाणी घातलं तर भाजी एकदम सुकी होईल आणि यात रसा दिसणार नाही. म्हणूनच आपल्याला यात पाणी जास्त घालायचं आहे. तर मी याच्यामध्ये साधारण 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला आता असं वाटत असेल की यात रसा जास्त होईल किंवा खूप एकदम पाण्यासारखं दिसत आहे हे, पण भाजी जशी जशी ही शिजत जाईल तसा तसा याचा रसा घट्ट होईल. एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्याला याची दिसेल. पाणी घातल्यानंतर आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर स्लो फ्लेम करून याला झाकण घालून आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर जोपर्यंत वड्या व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत शिजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चेक करायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता याला छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला स्लो फ्लेम करायचं आहे आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर आता इथे मी साधारण 8 ते 10 मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि यातलं पाणी सुद्धा बरंच आटलेलं आहे. तर आता आपण एकदा चेक करून बघू की यातल्या वड्या शिजलेल्या आहेत की नाही. तर तुम्ही इथे बघू शकता वड्या इझिली तुटत आहेत, म्हणजे त्या शिजलेल्या आहेत. तरी सुद्धा मी आता याला 4 ते 5 मिनिट स्लो फ्लेमवर शिजू देणार आहे, म्हणजे त्या अजून जास्त सॉफ्ट होईल आणि खायला चांगल्या लागतील आणि रसा सुद्धा घट्ट होईल. तर इथे 4 ते 5 मिनिट मी शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता रसा छान घट्ट झालेला आहे, वांगे सुद्धा फुटलेले नाही आहेत आणि वड्या सुद्धा खूप छान सॉफ्ट झालेल्या आहेत. तर परत एकदा आपण चेक करून बघू. तर पहिलेपेक्षा आता जास्त सॉफ्ट झालेले आहे आणि छान शिजलेले आहेत. तर आता यात घालून घ्यायचा आहे काळा मसाला. तर अर्धा चमचा मी यात काळा मसाला घातलेला आहे सावजीचा. तुम्हाला काळ्या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर आहे, ऑलरेडी मी शेअर केलेली आहे. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता काळा मसाला घातल्यानंतर मिक्स करायचा आणि अर्धा ते 1 मिनिट शिजू द्यायचं झाकण घालून. तर अर्धा ते 1 मिनिट मी याला झाकण घालून शिजवून घेतलेला आहे काळा मसाला घातल्यानंतर. आणि आता गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर 2 मिनिट असंच झाकून ठेवायचं, काहीच करायचं नाही, म्हणजे भाजीवरती तर्री खूप छान येते. तर आता इथे 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजीवर मस्त तर्री आलेली आहे आणि भाजीचा रंग सुद्धा खूप छान दिसत आहे. महत्वाचं म्हणजे यात वांगे सुद्धा फुटलेले नाही आहेत आणि साधारण भाजी शिजायला मला इथे 12 ते 15 मिनिट लागलेले आहे. आता यावर घालून घ्यायची आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता याचा रंग खूप छान आलेला आहे. वांगे सुद्धा फुटलेले नाही आहेत आणि दिसायला खूप छान दिसत आहे आणि चव तर त्यापेक्षाही खूप जास्त छान झालेली आहे. आता सर्विंग बोल मध्ये आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता वड्या खूप छान शिजलेल्या आहेत, अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत आणि आतपर्यंत तेल गेलेलं आहे. तर अशाच वड्या खायला खूप छान लागतात. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला 100% आवडेलच आणि तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने करून खाल, हे मी खात्रीने सांगू शकते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.